जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या अतिप्रिय शिष्यांमधील एक शिष्य म्हणजे अंबाजी होय। त्यांचे नाव कल्याण हे कसे पडले याबाबतची चित्तथरारक घटना अशी आहे की या ठिकाणी आपल्या सद्गुरूवरती शिष्याचे म्हणजेच अंबाजी यांचे किती प्रेम होते याचाच उहापोह आपण या ठिकाणी करणार आहोत। घटना अशी घडली की एक वेळेस समर्थ रामदास स्वामींनी अंबाजी या शिष्याची परीक्षा घेण्याचे ठरवले। रामनवमी या दिवशी रथयात्रा काढून प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव साजरा करण्याचे ठरवले। तेव्हा प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव रथ यात्रेतून चालू झाला। झाडाची एक मोठी फांदी आडवी आल्यामुळे तो रथ जागीच थांबला। आडवी आलेली फांदी तोडून टाकण्याविषयी आज्ञा आपल्या शिष्यांना केली, परंतु समर्थांनी पुढे असे सांगितले की जो कोणी फांदी तोडेल तो खोल असलेल्या विहिरीत पडेल। क्षणाचाही विलंब न लावता अंबाजीने ती फांदी तोडली आणि तो विहिरीत पडला। प्रभू रामचंद्रांच्या उत्सवाचा रथ सायंकाळी आपल्या इच्छित स्थळी पोचला। अंधार पडल्यावर समर्थांनी अंबाजी कुठे आहे म्हणून शिष्यांना विचारले। अंबाजीची शोधाशोध झाली, परंतु तो मिळून आला नाही। श्री समर्थांनी अंतर्ज्ञानाने जाणले की अंबाजी त्याच विहिरीत पडला असावा, म्हणून श्री समर्थांसह सर्व शिष्य त्या विहिरीजवळ गेली। त्यावेळी शिष्यांना एवढा वेळ पाण्यात राहिल्याने अंबाजी मृत झाला असावा असे वाटले। समर्थांनी अंबाजींना आवाज दिला की अंबाजी, सर्व कल्याण आहे ना? तेव्हा विहिरीतून आवाज आला, आपल्या कृपेने सर्व ठीक आहे स्वामी। त्यानंतर अंबाजींना सुखरूप विहिरीच्या बाहेर काढण्यात आले। अशा प्रकारे श्री समर्थांनी आपल्या शिष्याची परीक्षा घेतली। तेव्हापासून अंबाजीचे नाव कल्याण असे पडले। पुढे हेच कल्याण स्वामी या नावाने प्रसिद्ध झाले। अशी ही कल्याण स्वामी यांच्या नावाची हकीकत आहे। कल्याण स्वामी श्री समर्थांच्या बरोबर 1648 ते 1678 पर्यंत श्री समर्थांच्या बरोबर राहिले आणि सज्जनगडावर असतानाच श्री समर्थांनी कल्याण स्वामी यांना ढोणगावला जाण्याची आज्ञा केली। त्यानंतर कल्याण स्वामी हे ढोणगावला रवाना झाले। अशी ही गुरु शिष्याची अप्रतिम जोडी होती।